नमस्कार मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एमएस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की माझी लाडकी बहीण योजनेमधील तुमचा अर्जामध्ये काही त्रुटी झाली असेल, अकाउंट नंबर चुकला असेल, आधार नंबर चुकला असेल, मोबाईल नंबर चुकला असेल किंवा नाव चुकलं असेल तर ह्या दुरुस्त आपण करू शकणार आहात। आणि मित्रांनो, आपण हा व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत बघायचा आहे। मधात डायरेक्ट स्किप करता नाही, डायरेक्ट तुम्ही एडिट करायला जाताल, परंतु त्यामध्ये आपल्याला एकच चान्स भेटतो। त्याकरता एडिट कसा करायचा, त्यामध्ये आपल्याला व्हेरिफिकेशन डबल कसं करायचं, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या द्वारे देण्यात आलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, स्किप नका करू। स्किप केल्यानंतर तुम्ही एडिट करताल, नंतर त्यामध्ये तुम्ही अजून त्रुटी करून ठेवताल, नंतर तुम्हाला तो एडिट करता येणार नाही। आपल्याला चान्स फक्त एकदाच आहे, त्याकरता हा व्हिडिओ सविस्तर बघा, नंतरच एडिट करा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि जवळच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। करून आपला जो कोणता मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे। जो कोणत्या मोबाईल नंबरवर आपण इथं रजिस्टर केलेला आहे तर तो मोबाईल नंबर इथं मी टाकून घेतो। तर मित्रांनो, मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं जे आहे कंडिशन जे आहे आपल्याला अग्री आणि इथं स्वीकारावर आपल्याला क्लिक करायचे। केल्यानंतर लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर आपलं जे आहे प्रोफाईल लॉग इन होईल। पहा, ओटीपी जे आहे, ओटीपी आपल्या जो कोणता मोबाईल रजिस्टर केलेला आहे त्यावर एक ओटीपी येईल 4 अंकी, तर ते ओटीपी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। तर मी इथं ओटीपी टाकून घेतो। ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय ओटीपी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आता आपली प्रोफाईल इथं लॉग इन होणार आहे। तर मित्रांनो, या ॲपचं जे आहे सर्व्हर बरोबर चालत नाहीये। तर सर्व्हर बरोबर असलं की लगेच इथं लॉग इन होऊन जाणार आहे। तर थोडा वेट करायचा आपल्याला लॉग इन होईपर्यंत। तर मित्रांनो, हा एरर इथं बघायला भेटलाय। परत एकदा आपल्याला व्हेरीफाय ओटीपी यावर आपल्याला क्लिक करायचंय। जसं एरर येत राहील तुम्हाला 2 ते 3 वेळेस बघायचं। तर पहा, लॉग इन झालेला आहे। लॉग इन झाल्यानंतर आपली इथं प्रोफाईल बघू शकता। इथं कोपऱ्यामध्ये क्लिक करून प्रोफाईल आपण कोण्या नावाने बनवलेली आहे काय संपूर्ण, तर इथं माझं शेतू आहे, तर शेतूचं मी प्रोफाईल बनवलेली आहे। तर आता इथं होमवर जायचं आपल्याला। होमवर आल्यानंतर आता आपल्याला इथं जे आहेत आपण केलेले अर्ज आहेत त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथून आपण अर्ज करू शकता। तर आपण केलेले अर्जावर क्लिक करतो। आपल्याला जे आहे अर्ज एडिट करायचा आहे। तर अर्ज कशा प्रकारे एडिट करायचा ते आपण इथं बघणार आहोत। तर यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये गेल्यानंतर सर्वेक्षण लोड करत आहे, आपल्याला असा एरर दिसायला येईल। तर थोडं थांबायचे आपल्याला। एरर जरी आलं तर परत एकदा आपल्याला ट्राय करायचे। तर मी इथं थांबतो थोडं। तर मित्रांनो, परत एकदा एरर आपल्याला आलेला आहे। तर आपल्याला काय करायचंय, होम स्क्रीनवर जायचे आणि परत इथं केलेले अर्ज यावर क्लिक करायचे। परत एकदा लोड होईल आणि इथं आपला जे आहे जे आपण अर्ज केलेले आहेत यापूर्वी, तर ते अर्ज इथं आपल्याला दाखवायला भेटतील आणि आपल्याला ते अर्ज सहजपणे एडिट करायला भेटतील। तर पहा, अर्ज इथं दाखवण्यात आलेले आहेत। तर किती प्रकारे अर्ज केलेले आहेत ते अर्ज आपल्या समोर संपूर्ण उद्या उपलब्ध होतील। आणि इथं आपण अर्ज जर अजून आपल्याला इथं दिसत नसतील तर आपल्याला इथं पहा नेक्स्ट पेज यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर पुढचं पेज जे आहे ओपन होईल। 10 अर्ज आहेत, तर ते 10 अर्ज इथं आपल्या ओपन होतील। आणि नंतर आपल्याला जर अजून बघायचे असतील तर नेक्स्ट पेजवर आपल्याला क्लिक करायचे। पहा, एरर दाखवत आहे परत एकदा। तर लोड होईल तर पहा पुढचं पेज ओपन झालेलं आहे। अजून पुढचं पेज बघायचं असेल तर नेक्स्ट पेजवर आपल्याला क्लिक करायचं आहे। एकूण पेज जे आहेत 3 इथं सध्या उपलब्ध आहेत, कारण आपण जेवढे अर्ज भरले तेवढे पेज होत जाणार आहे। तर इथं पहा जे आहे अर्ज अशा प्रकारे आहेत। आपल्याला आता अर्ज एडिट करायचा आहे। ते एक अर्ज माझा SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे, तर त्याकरता तो एडिट करायचा आहे। तर त्यावर आपल्याला सिंपली क्लिक करायचं आहे। जो कोणता अर्ज आपल्याला एडिट करायचा आहे त्यावर क्लिक करून पहा लोडिंग सर्व्ह इथं आपल्याला दाखवत आहे। थोडंसं लोड होईल, ॲप खूप स्लो चालत असते, त्याकरता लोड होईल, आपल्याला वेट करायचं आहे। वेट केल्यानंतर इथं ओपन होईल आपल्या पुढे ॲप एडिट करण्यासाठी, जे आहे अर्ज एडिट करण्यासाठी। तर पहा इथं ओपन झालेलं आहे। SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत आहे। एडिटचा ऑप्शन आपल्याला इथं आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इज पेंडिंग टू सबमिटेड इथं आपल्याला दाखवत आहे। आपल्याला इथं यामध्ये एडिट मला काय करायचंय, तर मोबाईल नंबर यामध्ये चुकलेला आहे। आणि मित्रांनो, यामध्ये काही अजून चुकलेलं असेल तर आपण ते दुरुस्त करू शकता। तर इथं डॉक्युमेंट तुमचे राहिले असतील अपलोड करायचे, ते पण इथं दुरुस्त करू शकता। या एडिट ऑप्शन वर आपल्याला क्लिक करायचं आहे।
तर इथं आपल्याला एडिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। एडिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पहा इथं जे आहे परमिशन इथं द्यायचं आहे, परमिशन द्यायचंय। परत इथं पहा परत एकदा परमिशन मागताय तर परमिशन देईल। भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल, हे आपल्याला ओके वर क्लिक करायचंय। तर ओके वर क्लिक करायचे, क्लिक केल्यानंतर पहा ओपन होईल। तर जे कोणता अर्ज आपण भरलेला आहे तर त्या अर्ज संपूर्ण इथं ओपन झालेला आहे। ओपन झाल्यानंतर पहा इथं जे आहे आपल्याला जिल्हा तालुका संपूर्ण माहिती दाखवण्यात आलेली आहे। जी कोणती माहिती आपल्याला यामध्ये एडिट करायची आहे तर ते एडिट इथं आपण करू शकता। तर इथं पहा जे आहे डॉक्युमेंट इथं दाखवण्यात आलेले आहेत, डॉक्युमेंट जे आहेत आणि महिलेचं जे आहे लाईव्ह फोटो इथं आपल्याला घ्यायचा आहे। इथं जे आहे आपल्याला काही बदल करायचा असेल तर आपण अर्ज इथं एडिट करू शकता। तर आपल्याला आधार कार्ड चेंज करायचं असेल ते पण करू शकता, जे आहे संपूर्ण माहिती आपण चेंज करू शकता। तर मला इथं मोबाईल नंबर चेंज करायचा आहे, मोबाईल नंबर इथं मी चेंज करतो। मोबाईल नंबर इथं दुसरा टाकून घेतो, टाकल्यानंतर इथं आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करून प्रोफाईल कशी एडिट करायची ते पण इथं दाखवतो। तर इथं मोबाईल नंबर मी नवीन टाकून घेतो। तर मित्रांनो पहा मी इथं मोबाईल नंबर टाकलेला आहे। आता वरती स्क्रॉल करतो, मला फक्त मोबाईल नंबर इथं चेंज करायचा होता, बाकीची माहिती माझी बरोबर आहे। आणि आपण इथं या अर्जामध्ये फक्त एकदा चेंज करू शकता। आपल्याला डिक्लेरेशनवर बॉक्सवर क्लिक करायचं आणि स्वीकारा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर परत एकदा वरती स्क्रॉल करायचं आणि माहिती अपडेट करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर परत एकदा बघून घ्या की आपली माहिती संपूर्ण बरोबर आहे की नाही आणि फॉर्म सबमिट करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपला लोड होईल आणि आपला जो कोणता मोबाईल नंबर आपण दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर ओटीपी जाईल। तर त्याची एक आपल्याला थोडीशी वाट बघायची, ओटीपी जाणार आहे। ओटीपी गेल्यानंतर आपल्याला ओटीपी इथं टाकायचा आहे। तर इथं थोडंसं टाइम घेत आहे, टाइम घेतल्यानंतर पहा ओटीपी इथं गेलेला आहे। तर ओटीपी इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर मी इथं ओटीपी टाईप करतो। तर मित्रांनो इथं ओटीपी टाकलेला आहे, 4 अंकी ओटीपी। आता व्हेरीफाय ओटीपीवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर थोडंसं लोड होईल पहा। सर्वे हॅज बीन व्हेरीफाईड सक्सेसफुली झालेला आहे, SMS व्हेरिफिकेशन डन झालेला आहे। जो कोणता आपण मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथं चेंज झालेला आहे। आणि मित्रांनो आता आपण फक्त यामध्ये एकदा चेंज करू शकणार होतो। आणि इथं वरती स्क्रॉल केला, आपण जर डॉक्युमेंट नवीन अपलोड केले असतील तर ते काही डॉक्युमेंट दाखवतील काही दाखवत नाही। हा प्रॉब्लेम नाहीये, हा वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे। आणि आपण इथं पहा एकदाच आता एडिटचं ऑप्शन आपलं इथं निघून गेलेलं आहे। आपला शेवटचा चान्स होता, आपण जे कोणतं एडिट करायचं होतं ते आपल्याला फक्त एकदाच एडिट करण्यात भेटत होतं। तर माझा अशा प्रकारे एडिट करू शकता। आणि मित्रांनो माझा एडिट झालेला आहे, आपण अशा प्रकारे एडिट करू शकता। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद।